या ठिकाणी सोहम टायर्स आपण पाहत आहे। पिंपरी चिंचवडमधले स्पोर्ट्सची जी पिढी होऊन गेली किंवा पिढी जी झाली त्यांनी आता व्यावसायिक तत्वावरती व्यावसायिक मार्गामध्ये या ठिकाणी त्यांनी आपलं जीवन सुरू केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी कैलास बागड सर यांच्याशी भेटत आहोत। कैलास बागड सरांनी पिंपरी चिंचवड स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडमध्ये बरंच व्यावसायिक दृष्टिकोनातून ॲथलेटिकमध्ये त्यांनी नाव कमवलेलं आहे। रोड रेसेस त्या ठिकाणी घेतलेल्या सहभाग घेतलेला आहे। आपण त्यांच्याशी भेटत आहोत। नमस्कार सर, तुम्ही पिंपरी चिंचवड स्पोर्ट्स क्लबमध्ये तुम्ही खेळत होता, तर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला ही आवड कशी लागली स्पोर्ट्स संदर्भात? म्हणजे पहिल्यापासून लहानपासून काहीतरी स्वतः करण्याची उमेद असायची की बाबा आपलं वैयक्तिक काहीतरी स्पोर्ट्समध्ये खेळाची। चौकात खेळत असताना असं बघायचं मोठे मुलं खेळताना वगैरे की आपण स्वतः एक काहीतरी खेळ किंवा खेळाडू व्हावं या दृष्टिकोनातनं जाऊन बघायचं। त्यामुळे त्याच्यामध्ये शांताराम वायकर एकदा असेच बोललेले की येतो का खेळायला प्रॅक्टिसला, तर मी म्हणलं येतो खेळायला। तर त्यांनी माझ्यातली हुंडर आणि हे बघून म्हटलं तू डेली प्रॅक्टिसला यायचा। त्याच्यामुळं प्रॅक्टिसला यायला लागला तर त्यांनी माझं स्किल बघून मला थोडंफार कोचिंग देऊन म्हणजे तू डेली प्रॅक्टिसला येत जा। त्याच्यामुळे तिथनं प्रॅक्टिस चालू केली त्यांच्या मार्गदर्शनाखाली। त्याच्यानंतर व्यवस्थित हे करायला लागल्यामुळे मग त्यांनी पिंपरी चिंचवडमधलं स्पोर्ट्समधनं खेळायला सांगितलं। मग तिथं जाऊन मी प्रॅक्टिस पुढचा सराव चालू केला। सर, तुमचा जो पिंपरी चिंचवड स्पोर्ट्स क्लबमध्ये सराव चालायचा तर कुणाबरोबर आणि कशा पद्धतीने चालायचं काय सांगाल? मुख्य करून रमेश कुदळे, नंतर किशोर सिंग याच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिस वगैरे करायचं। काही कमी जास्ती लागलं तर मधु देसाई वगैरे मार्गदर्शन करायचं। त्यांच्या माध्यमातून त्यांनी जसं काही क्लिक दिलेला त्या हिशोबाने डेली प्रॅक्टिस करायचं आणि जे वर्कआउट दिलं होतं त्याप्रमाणे रोज प्रॅक्टिस करायचं। सर, तुमचं शेड्यूल काय असायचं आठवड्याचं? कशा पद्धतीनं? आठवड्याचं शेड्यूल म्हणजे 2 दिवस स्पीड वर्कआउट करायचं, 2 दिवस हिल क्लाइम्बिंग, 2 दिवस स्टॅमिना वर्किंग करायचं। बाकी इतर वेळेमध्ये मग फुटबॉल वगैरे प्रॅक्टिस करणं आणि स्टेपिंग वगैरे करणं असं एक आठवड्याचं शेड्यूल असतं। सर, तुमची स्प्रिंट कुठून कशा मारायचं तुम्ही, कशा पद्धतीने असायचं? स्प्रिंटमध्ये आमची ॲक्च्युली क्रॉस कंट्री होती, किलोमीटर असायचं। त्याप्रमाणे 5 किलोमीटरचे रोड रेस असायचे। त्या हिशोबाने 2 दिवस स्पीड वर्कआउट, स्टॅमिना, परत थोडं जिम वगैरे असं म्हणजे सगळ्या टाईपचं त्याच्यात वर्कआउटमध्ये शेड्यूल असायचं। तर म्हणजे प्रॅक्टिस घ्यायची। तुम्ही जे सांगितलं आता की बाबा म्हाळसा कान ते तुम्ही रावेत परिसर, ज्या पूर्वीच्या काळी तो रिकामा परिसर होता, तर त्या वेळेला मग रस्ते वगैरे अडथळे किंवा असे असतील तर त्यावेळेला स्प्रिंट कशी मारताय? अडचणी नाही यायच्या? अडचणी वगैरे तर यायच्या, कारण की रस्ते तर नव्हते। जसं एक रोज प्रॅक्टिस करून एक म्हणजे आमच्या पायानेच असं एक रोड तयार झाला। बरं, त्या ठरलेल्या रोडने मग ते रोजचं एक पायवाटच तयार झाले। त्या रोडने येणं जाणं, मग त्याच रोडने असं आजूबाजूला त्या दगडी वगैरे किंवा खाल खसगे असायचे, पण ते रोडची प्रॅक्टिस करून तिथं रोड तयार झाला। त्या रोडने डेली जायचं म्हणजे। सर, तुम्ही जे सांगितलं की तुमचे बंधू जे आहे तुकाराम बागल सर यांनी तुमचा सराव घेतला, तर त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? कसं सर घ्यायचं त्यांच्याबद्दल? म्हणजे त्यांचं ॲक्च्युली बघायला गेलं तर माझ्या एक दोनामध्ये सगळा मोठा हात त्यांचा। रोज सकाळी उठून किंवा संध्याकाळचं पण स्वतः उठून मला ग्राउंडवर नेऊन प्रॅक्टिस घेणं किंवा प्रॅक्टिस करताना थोडं जरी लूज पडलं तरी मार्गदर्शन करणं, वेळ आली तर 2 फटके देऊन काठी मारून पण ते तेवढ्या टायमिंगमध्ये किंवा तेवढ्या स्पीडमध्ये वर्कआउट करूनच घ्यायचे ते। आणि जास्ती म्हणजे इंटरेस्ट म्हणजे एवढं त्यांनी माझ्याकडनं मेहनत करून घेतली। त्यांचा जर सपोर्ट किंवा त्यांचं मार्गदर्शन नसतं तर एवढी टॉप लेवलला पोहोचू पण शकत नसतं। सर, तुम्ही ज्या क्रॉस कंट्री जिंकल्या किंवा त्या अनुभवासंदर्भात काय सांगाल की
कशा पद्धतीने जिंकल्या, कोणकोणत्या जिंकल्या काय सांगा? तसं पुणा डिस्ट्रिक्टची अंडर 19ची पुणा डिस्ट्रिक्टची गोल्ड फर्स्ट नंबरची प्लेस जिंकलेली, सेकंड नंबरचं सिल्वर अंडर 17ला असताना जिंकलेली, 20 किलोमीटरची युनिव्हर्सिटीची रोड रेस सिल्वरमध्ये जिंकलेली, 5000 किलोमीटर युनिव्हर्सिटीची जिंकलेली. सर तुम्ही ज्या काळी हे करत होते, तुम्ही ॲक्च्युली राहताना आकुर्डीत राहत होते आणि प्रॅक्टिस मात्र पिंपरी चिंचवड स्पोर्ट्स क्लबमधून. तर काय म्हणजे कशा अनुषंगाने तुम्ही तिथे जात होते, काय सांगाल तुम्ही कशा? कारण आकुर्डी त्या पिरियडमध्ये एवढं खेळायला असं भाव किंवा मार्गदर्शन नव्हतं. तर पिंपरी चिंचवडमधलं नाव ऐकून होतं बापू गावडे हे पिंपरी चिंचवड स्पोर्ट्स क्लब मार्गदर्शन किंवा त्यांनी चालवलेला क्लब होता. असं खेळाडूंकडनं किंवा मोठे मोठे प्लेअरकडनं ऐकण्यात आलं की तिथं मार्गदर्शन किंवा प्रॅक्टिस चांगली घेतली जाते. आणि शेवटी आकुर्डीमध्ये काय सोय नसल्यामुळे त्यावेळेस आम्ही पिंपरीला नवमहाराष्ट्र ग्राउंडवर जाऊन प्रॅक्टिस करायचं आणि तिथं रमेश कुदळे आणि किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रॅक्टिस करायचं. सर तुम्ही HA मध्ये शाळेला होता, तर तुमचं शेड्यूल दिवसाचं कसं असायचं? कधी किती वाजता शाळा, किती वाजता प्रॅक्टिस, किती वाजता घरी आणि कसं असायचं? सकाळी 12 ते 5 पर्यंत शाळा असायची. 5ला सुटलं, सायकलवर जायचं शाळेला. खेळाची आणि ग्राउंडची आवड एवढी असायची की कधी 5 वाजता आणि कधी ग्राउंडवर पोहोचतो एवढं डोक्यात असायचं. त्याच्यामुळे जसं 5 वाजलं की सायकल घ्यायची, पहिलं घरी 10 ते 12 मिनिटात पोहोचायचं म्हणजे पोहोचायचं. घरी येऊन फक्त फ्रेश व्हायचं की लगेच ग्राउंडवर जाऊन कपडे काढून लगेच म्हणजे एवढं वेळ होतं की खायचं वगैरे तर नंतर, फ्रेश झालं की पहिलं ग्राउंडवर जाऊन प्रॅक्टिस चालू. सर तुम्ही ही जी आवड आहे ती आता सुद्धा जपून तुम्ही शिवमुद्रा म्हणून तुमचा क्लब सुरू केला, तर त्या क्लब बद्दल काय सांगाल सर? तर कसं आलं, आमच्या बॅचनंतर आकुर्डीमध्ये कोणी खेळ किंवा असं कधी जरी रस्त्याने चाललं किंवा ग्राउंडवर बघितलं तर मुलं असे खेळताना वगैरे किंवा असं काही दिसायचंच नाही. स्वतः माझी मुलं पण कॅम्प्युटर किंवा तुमच्या मोबाईल ह्याच्यावरच जास्ती इन्व्हॉल्व असतात. तर असेच आमचे जे जुने खेळाडू मित्र एकदा असेच बसता बसता गप्पा निघाल्या तेव्हा आपल्यानंतर कोणतरी आपल्या भागामध्ये ट्रॅकसूटवर मुलं दिसली की एकदा आपण त्या लहानपणाचे दिवस आठवायचे. एक म्हणजे मनात परत की परत ग्राउंडवर जाऊन खेळावं. पण आपलं तर आता एज प्रमाणे किंवा ह्याच्याप्रमाणे करू शकत नाही, तर आपल्यानंतर काहीतरी आपल्या भागात प्लेअर तयार व्हावं या हिशोबाने एक 10-15 मित्र येऊन आम्ही एक केलं की एखादी संघटना किंवा असं एखादा स्पोर्ट्स क्लब चालू करू की आपल्या मित्रांमधनं योगदान करून मानधन किंवा असं काहीतरी करून एक क्लब चालू करा. त्याच्या माध्यमातून आता आम्ही शिवमुद्रा स्पोर्ट्स फाउंडेशन म्हणून एक क्लब चालू केलेला आहे. त्याच्या माध्यमातून आता कमीत कमी एक 40 मुलं प्रॅक्टिस करतात. तर ते आमचा एक ज्युनियर राष्ट्रीय खेळाडू मारुती शेळके त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता सध्या प्रॅक्टिस चालू आहे. वेळोवेळी तशी काही मदत लागली तर आम्ही जाऊन मार्गदर्शन करतच असतो. पण बिझनेस अभावी एवढा काय रोज वेळ देऊ शकत नाही. तरी पण आम्ही आठवड्यातनं एक दिवस तरी असं काळजीपूर्वक जाऊन बघत असतो. जर कुठं कमी मुलं पडतात तर त्यांना जाऊन तिथं प्रॅक्टिस झाल्यानंतर त्यांना मार्गदर्शन, प्रॅक्टिसमध्ये त्यांना न डिस्टर्ब करता जे आमचे मारुती शेडगे त्यांना सांगून की बाबा इथं कमी पडतात मुलं, इथं असं असं, तर त्याच्यात काय सुधारणा करता येईल त्याचं मार्गदर्शन आम्ही वेळोवेळी करत असतो. सर तुमचे इतर कोण सहकारी आहेत जे स्पोर्ट्स क्लबमध्ये? आता स्पोर्ट्स क्लबमध्ये तसे किशोर जोशी आहे, परत चास्कर म्हणून आहे मिलिंद चास्कर, महेश तेलंगी, मारुती शेडगे, परत आमचे सहकारी मित्र आहेत डॉक्टर आहेत आता सध्या ते पण राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांच्याकडनं आरोग्य संदर्भात काही कमी जास्ती वगैरे लागले तर त्यांचं मार्गदर्शन घेत असतात. कोण? विजय चौधरी. सर तुम्ही जे सांगितलं की तुमचा आता वैयक्तिक समजा फॅमिली कुटुंबासंदर्भात तुमची आई आज रोजी 97 वर्षाची आहे, तिला चांगल्या पद्धतीने हे दीर्घ आयुष्य मिळालेलं आहे, म्हणजे ही तुमच्या शरीरामध्ये आरोग्याची परंपराच आहे का? हो, ही एक घरापासूनच आलेली. आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे आमच्या घरात असं कधी कोण आजारी पडले किंवा असं काहीतरी आजारी असं काय नाही. पहिल्यापासूनच घरात सगळे निरोगी आणि कष्ट करणारं कुटुंब असल्यामुळं कष्टामधनं सगळे डेली कष्ट करणार, त्याच्यामधनं काय होतं की आरोग्याला एक वेगळंच त्याचा बेनिफिट मिळलं जातं.
असं कोण कधी बसू नये असा काही प्रकारच नसतो. इव्हन आमची आई पण पहिल्यापासून एवढं कष्ट करत आले तर कष्टामधनं खाणं वगैरे का होतं, कष्ट करणं तुमचं शरीराला ताण पडणं, त्याच्यामुळं भूक लागली किंवा तुमच्या आरोग्यासंदर्भात ते खूप चांगलं असतं. त्याच्यामुळे सगळेजण स्वतः कष्ट करू नये, प्रत्येकाचं आरोग्य एकदम सुदृढ आहे म्हणजे असं झालं. इव्हन आमची आई पण आज 97 वर्षाची आहे, पण अजून कसलाच आजार नाही, काय नाही. विदाऊट काठी घेता, विदाऊट हे आधार घेता आज पण सगळीकडे देवळात वगैरे जाणं किंवा काकड्याला वगैरे जाणं स्वतः जाते, स्वतः येते. कोण घेऊन जात नाही, कोण घेऊन पण येते, स्वतःच करते सगळं. असं सर, तुमच्या घरात आप्पा बागल जे राजकीय वारसा म्हणून तुमच्या घराचा जपला जातो आणि तुमची जवळजवळ 27 एकर जमीन ही थर्मॅक्स कंपनीच्या DP प्लॅनमध्ये गेलेली आहे. तर तुमचं हे आरोग्याचा वारसा आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही ते क्रीडा क्षेत्राला दिलेलं योगदान आणि आत्ताचं तुमचं जीवन याच्यामध्ये तुम्ही काय म्हणाल? कसं समाधानी आहात किंवा काय कसं? असं होतं, आता जी शेती होती ती तर त्याच टायमात आम्ही जन्माच्या अगोदरच केलेली MIDC मध्ये ॲक्वायर केली. तर पहिल्यापासून सगळे कष्ट करणारं कुटुंब असल्यामुळं जे गेलं ते गेलं. आता आपल्याला काय करता येईल या हिशोबाने शिक्षण करण्याशिवाय पर्याय नाही आणि शिक्षण केल्याशिवाय आजच्या युगामध्ये पुढं जाऊ शकत. या अनुषंगाने घरच्यांनी शिक्षणाला किंवा स्पोर्ट्समध्ये मदत केल्यामुळं सगळे आज पण घरातली मुलं किंवा आमच्या नंतरची पिढी पण सगळे एज्युकेटेड आहे. स्थानिक असून सुद्धा आम्ही कधी म्हणजे ते स्थानिक वगैरे कामं नाही करायचे असं नाही. पहिल्यापासून वडिलांना आजोबापासून कष्ट करायची वृत्ती असल्यामुळे सगळं कष्ट करतच कुटुंब आपल्या आपल्या पद्धतीने पुढं जातं. तर आज पण सगळे कष्ट करून स्वतःचं समाधानी आणि सगळे सुखी फॅमिली आहे. धन्यवाद सर. आपण NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला आपल्या क्रीडा जीवनाबद्दल माहिती सांगितली. शिवमुद्रा तुमचं प्रतिष्ठान जे आहे क्रीडा क्षेत्रातलं आणि त्याच्या माध्यमातून तुमची जो पुरातन काळाची जपणूक या ठिकाणी त्या माध्यमातून तुम्ही करताय. आकुर्डीला क्रीडा योगदान देण्याची प्रक्रिया तुम्ही यातून घडवताय. त्याबद्दल NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपला धन्यवाद देतो. थांबतो. धन्यवाद सर.